नमस्कार, मी साटम. सन्माननीय अजितदादा पवार आता पंचतत्वामध्ये विलीन होत असताना व्हिडिओ बनवणं थोडंसं कठीण जात आहे, पण हे जबाबदारीपूर्वक कथन करणं खूप जास्त गरजेचं आहे. बघा, काल घटना घडली ना, त्यानंतर एकंदरीत सोशल मीडियाचा अल्गोरिदम आहे ना, ते अजितदादा आणि एकंदरीत अजितदादांबरोबर होणाऱ्या घटना यांच्या भोवती इतकं गरागरा फिरायला लागलं की कुठलाही व्हिडिओ पडला तरी त्याला दणदणीत असा प्रतिसाद येत होता. पण त्याच एकंदरीत ह्या अल्गोरिदमच्या जाळ्यामध्ये काही मंडळी आली आणि त्यांनी त्या घटनेचे जे रिअल लाईव्ह शूट्स आहेत ना, ते शेअर करायला सुरुवात केली, जे की शेअर करणं चुकीचं आहे. कारण इतक्या विद्रूप गोष्टी त्या व्हिडिओमधनं दिसत आहेत ना. काही निवडक लाईक्स, फॉलोअर्स, सबस्क्रायबर्ससाठी आपण इतकं बेजबाबदारपूर्वक वर्तन करणं थोडंसं चुकीचं आहे. मी प्रत्येकाला एक रिक्वेस्ट करणार आहे, जमेल तितकं हे व्हिडिओज अवॉइड करणं, किंवा मग हे व्हिडिओज निदान शेअर तरी करू नका आणि दिसले तर रिपोर्ट करायला बिलकुल विसरू नका. तुम्ही तुमच्या अकाउंटवर जर अपलोड केलं असेल तर कृपया करून ते सर्व व्हिडिओज डिलीट करा. कारण महाराष्ट्राने आणि भारताने एक जबाबदार नेतृत्व गमावलेलं आहे, जो व्यक्ती आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्रासाठी काम करत होता. त्या पसरलेल्या कागदांवरून तुमच्या लक्षात येईल जेही फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल आहेत. ह्यावरून गेलेल्या माणसाकडनं जर कुठली भेट स्वरूपामध्ये आठवण आपल्याबरोबर ठेवायची असेल, कायम वेळ पाळणं ही जी गोष्ट आहे ना, ही या जाणत्या राजाकडनं आपण घेतली पाहिजे. ती शिदोरी आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये खूप जास्त काम येईल. बाकी तुम्ही इतके सुजाण आहातच की तत्परतेने वागाल आणि लवकरात लवकर हे सर्व व्हिडिओज डाऊन करा. हर हर महादेव.